सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरताय, अजून भरला नसेल लक्षात ठेवा. लोहमार्ग आपण या अगोदर छत्रपती संभाजीनगर घेतला. तर लोहमार्ग पुण्याला जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कुठल्या कास्टला किती जागा आहेत, कोणी लोहमार्ग पुण्याला फॉर्म भरणं पाहूया आपण. लोहमार्ग पुण्याच्या टोटल जागा फक्त 54 आहेत. मग रिक्स घ्यायची असेल तर नक्की घ्या, कोणी घ्या ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे, लेखी पण चांगली आहे, सगळ्यांनी रिक्स घ्या. लोहमार्ग पुण्यासाठी आता तुमच्या कास्ट वाईज जागा किती आहेत? सगळ्या कास्टला जागा आहेत, एक का असेना सर्व कास्टला पुण्याच्या लोहमार्गमध्ये जागा आहेत. तर सविस्तर आपण टोटल 54 जागा आहेत पुणे लोहमार्गमध्ये. या 54 जागा कोणकोणत्या कास्टला ते पण बघून घेऊया. सर्वसाधारण सुरुवात जर पाहिलं असेल तर एससी कास्टला अनुसूचित जातीसाठी एकूण 7 जागा आहेत. टोटल 7 जागा आहेत एससी साठी. त्यातल्या 3 जागा ह्या सर्वसाधारण एससी ला आहेत, 3 जागा महिलांना आहेत आणि एक जागा राहिली ती माजी सैनिकला एक जागा आहे एससीच्या जागा. तसंच एसटीचं जर आपण पाहिलं तर एसटीला 4 जागा आहेत टोटल. 2 जागा ही एसटीच्या सर्वसाधारणसाठी आहेत, एक जागा एसटीच्या महिलांसाठी आहे आणि एक जागा एसटीच्या माजी सैनिकसाठी आहे. त्याच्यानंतर विजाचा जर विचार केला तर विजाला 2च जागा आहेत लोहमार्ग पुण्यासाठी. तर एक सर्वसाधारण विजाला गेलेली आहे आणि एक विजयच्या महिलांसाठी जागा आहे. त्याच्यानंतर दुसरी कास्ट जर पाहिली आपण भजब म्हणजे एनटीबी साठी एकच जागा आहे आणि ती फक्त सर्वसाधारणला आहे. एनटीबी ची महिला असेल तर इथं फॉर्म भरू नका, इतर सर्वसाधारण कोणाला जागा नाहीत एनटीबी वाल्याला. एनटीसी ला 2 जागा आहेत, एक एनटीसीच्या सर्वसाधारणला आहे आणि एक एनटीसीच्या महिलांना आहे, बाकीच्यांनी फॉर्म भरू नका. त्यानंतर एनटीडी वाल्याला एकच जागा आहेत आणि एक ती पण सर्वसाधारणला, एनटीडीच्या महिलांनी सुद्धा इथं फॉर्म भरू नका. त्याच्यानंतर एसबीसी ची एकच जागा आहे, एसबीसी सुद्धा सर्वसाधारणला आहे, महिलांना जागा नाहीये. इतर मागासवर्ग अर्थात ओबीसी वाल्यांना टोटल 10 जागा आहेत ओबीसीच्या. त्यातल्या 4 जागा ह्या सर्वसाधारण ओबीसीला आहेत, 3 जागा महिलांना आहेत, एक जागा खेळाडूला आहे, 2 जागा ह्या माजी सैनिक ओबीसी साठी आहे. लोहमार्ग पुण्याचं आपण त्या ठिकाणी हा टोटल 54 जागाचा आराखडा बघतोय. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस वाले जे कोणी असतील तर ईडब्ल्यूएस ला टोटल 5 जागा आहेत, त्यातल्या 2 जागा ह्या सर्वसाधारण ईडब्ल्यूएस ला आहेत, 2 जागा ईडब्ल्यूच्या महिलांना आहेत आणि एक जागा ईडब्ल्यूच्या माजी सैनिकासाठी एक जागा. टोटल हा 5 जागेचं विवरण आहे. त्याच्यानंतर एससीबीसी वाल्यांसाठी टोटल 5 जागा आहेत, 2 जागा एससीबीसी सर्वसाधारणला आहे, 2 जागा एससीबीसीच्या महिलांना आहे, ठीक आहे, आणि एक जागा एससीबीसीच्या माजी सैनिकासाठी आहे. ओपन जर पाहिलं सर्वसाधारण खुल्याला टोटल 16 जागा आहेत, त्या 16 पैकी सर्वसाधारण 6 जागा आहेत खुल्याला, 5 जागा खुल्या महिलांना आहे, एक जागा खेळाडूला आहे, त्याच्यानंतर एक जागा प्रकल्पग्रस्त आहे, 2 जागा ह्या माजी सैनिकाला आहे आणि पोलीस पाल्य म्हणून तुम्ही असताल त्यांना जागा नाही, तर अंशकालीनला एक जागा. असं टोटल एकूण पुणे लोहमार्गासाठी ज्या जागा आहेत तर टोटल 54 जागा आहेत. या 54 जागांचं विवरण तुम्हाला दिलं आहे. तुम्ही फॉर्म भरताना व्यवस्थित जागा बघा आणि फॉर्म भरा. पोलीस भरती तयारी करताय तर आपल्या या चॅनेलला संपूर्ण पोलीस भरती डिटेल मध्ये घेतली जाणार आहे, त्यामुळे चॅनल पहिले सबस्क्राईब करून ठेवा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, सगळ्या जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळतील. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज सुरू झाले, पोलीस भरती टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथून डाउनलोड करा. फक्त 50 रुपयात 10 पेपर आहेत आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, चला थांबतोय. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा, डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे.